आणि माझं आजही मत आहे की जोपर्यंत तिथे टोल लागत नाही तोपर्यंत तिथे सुधारणा होऊच शकत नाही. असं आहे की तुम्ही लक्षात घ्या की अहमदाबादला आणि नाशिकला जायला JNPTतनं 3 रस्ते आहेत. त्या 2 रस्त्यावर टोल आहे आणि तिसऱ्यावर टोल नाही. त्यामुळे ह्या 2 रस्त्याचे टोल चुकवायला माणसं तिसऱ्या रस्त्याचा अवलंब करतात आणि तो तिसरा रस्ता म्हणजे मुंब्रा बायपास. म्हणजे 2-2 हजार टोल आहे, म्हणजे 4,000 रुपये वाचवायचे. ड्रायव्हरला 4,000 रुपये खिशात टाकायला मिळतात. 2 तास 3 तास वाया गेले तर त्याला काय वाटत नाही, पण त्याच्यामुळे स्ट्रेस अँड स्ट्रेन वाढून तो रस्ता खराब होतो. म्हणून मी BWDला चंद्रकांत दादा पाटलांच्या काळापासून मागणी करतोय की तुम्ही ह्याच्यावर टोल बसवा. अशोक चव्हाणांनी त्याला मान्यता पण दिली की टोल बसवून टाका. म्हणजे एकदा टोल बसला की एवढा लांबचा फेरा ट्रकवाले मारणार नाही. तर ट्रकवाल्यांनी एवढा लांबचा फेरा मारला नाही तर आपोआप त्या रस्त्यावरचा भार कमी होईल आणि खड्डे काय आपोआप पडत नाही, स्ट्रेस अँड स्ट्रेनमुळे पडतात. तुम्ही एका 10 ट्रकचं एका रस्त्यावर कॅल्क्युलेशन केलं असेल की 10 ट्रक जातील तर 15 ट्रकचा भार ते त्या रस्त्यावर घेतात. पण आता 15चे 150 जाणार असतील तर खड्डे पडणार. आणि वरनं त्याचं हे बघाल तर तिथनं वरनं सगळं पाणी येतं आणि ते पाणी मुंबऱ्यात जातं. ते जातं कुठनं? हे रस्ते घेऊनच जातं ना बाहेर. रस्ता MMRDने हस्तांतरित करून रिपेअर करावा असं एकनाथ मागे सांगितलं होतं. प्रस्ताव असा काही प्रस्ताव अजून तरी आलेला नाही. आणि जर एकनाथ शिंदेंनी घेतला हा प्रस्ताव की यांनी रिपेअर करावा MMRD तर फायदा होईल. बरं टोल शिवाय पर्याय नाही. टोल शिवाय पर्याय आहे. तुम्हाला ट्रक्स कमीच करावे. एकीकडे आपण टोल कमी करण्याचं नाही असं आहे की टोल कमी करणं हा माझ्या अंदाजाने सोल्युशन नाही. तुम्हाला चांगले रस्तेही हवेत आणि तुम्हाला टोलही नको आहे. या दोन्ही गोष्टी एकत्र जाऊ शकत नाहीत. आज तुम्हाला मुंबई पुणे वेळ कसा वाटतो? त्याचं कारण टोल. आज बघा तिथे किती कामं चालू आहेत त्या रस्त्यावरती. जरा एक खड्डा पडला की लगेच अर्धा रस्ता काढून घेतात आणि लगेच कॉन्क्रीट करतात. तुम्हाला चांगल्या सोयीसुविधा हव्या असतील तर 2 पैसे जास्त मोजावेच लागतील. कारण का सध्याची परिस्थिती तिथे जगभरात, जर्मनीमध्ये जा, अमेरिकेत जा, ऑस्ट्रेलियात जा, जगभरामध्ये कुठेही जा, चांगले रस्ते आणि टोल यांचं जवळच नाही. आत्माराम पाटिल चौक की तरफ है. आत्माराम पाटिल चौक से एक रास्ता निकल के ये जो तीसरा ब्रिज बन रहा है उसके दाहिने हाथ से रास्ता निकल के आत्माराम पटेल चौक तक लाएंगे तो कलवा के बीच के रास्ते का पूरा ट्रैफिक खत्म हो जाएगा. और आधा रास्ता तो बना हुआ है. अमित गार्डन से लेके टोल नाके तक तो रास्ता बना हुआ है, उसको सिर्फ बड़ा करना है. उधर से जाएंगे तो एक 3 किलोमीटर का रास्ता है. कोई MMRDA के लिए बड़ी बात नहीं. एक रास्ता उन्होंने कल मंजूर कर लिया है और उसको एडमिनिस्ट्रेटिव अप्रूवल भी मिल गया है. वो है आनंद नगर से साकेत तक का रास्ता. तो हमने कल कहा कि साकेत से वो आत्माराम पाटिल चौक तक लेके जाओ ताकि मुमरा और कलवा के लोगों को जो बम्बई जाना है वो इधर उधर से जाते हैं सीधा इस रास्ते को लग जाएंगे तो आनंद नगर नागे पे 3-4 मिनट में पहुंच जाएंगे. फिर हम मुमरा गए. आत्माराम पाटिल का घर जो है उसके सामने एक रास्ता नीचे जाता है और वो नीचे जाके स्टेशन के यहाँ जो ओपन जमीन है वहाँ तक जाता है और वो DP है. तो वो DP का प्रस्ताव हमने उनके सामने रखा और वो DP के लिए हमें मदद करो ऐसा हमने कहा. तो उन्होंने कहा कि ये रास्ता हम शील तक लेके जाएंगे. 3 हिस्से में उसको डिवाइड कर देंगे और ये 3 हिस्से एक DPR में लेके 3 हिस्सों में इसका बंटवारा करके हम ये रास्ता बनाने को मदद करेंगे. बनाएंगे, मदद नहीं करेंगे, वही बने. क्योंकि थाना महानगर पालिका के पास पैसे नहीं है और ये इंटरसिटी का ट्रैफिक कम होता है तो MMRDA बीच में आती है. चलो विचारा गेले अनेक दिवस माझी MMRDA मागणी होती. आपल्यालाही ती माहिती आहे की कळव्या मुंब्र्यामध्ये काही मेजर प्रोजेक्ट्स
आणि कळव्याच्या ट्रॅफिकला आणि कळव्याच्या आणि मुंबऱ्याच्या एकंदर रहिवाशांना फायदा होईल असे प्रोजेक्ट. मी मागच्या वेळेस राजीव साहेब असताना पण ह्या प्रोजेक्टची प्रस्तावना केली होती, पण ते काही मिनिट्समध्ये आलं नाही. परवा माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी MMRDची मीटिंग लावलेली, ज्याच्यामध्ये मी सदस्य. त्याच्यात त्या मिनिट्समध्ये आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या परवानगीने कळवा मुंबऱ्याचे सगळे प्रोजेक्ट्स यांचा समावेश करून दिला. आणि त्या समाविष्ट प्रोजेक्ट्सचा काय परिस्थिती आहे, ते कसं करता येईल याच्यासाठी MMRDचे कमिशनर श्रीनिवासन साहेब हे माझ्या विनंतीनुसार आज दौऱ्यासाठी आले. श्रीनिवासन हे माझे आधी हाऊसिंग सेक्रेटरी, त्याच्यामुळे आमचे दोघांचे संबंधही चांगले. त्याच्यातला पहिला प्रोजेक्ट मी खूप आधीपासून महानगरपालिकेला पण गेले 10 वर्षापासून सांगतो, आणि आत्ताही माझा तो आग्रह आहे की जो तिसरा ब्रिज आहे कळव्यामध्ये, जो हॉस्पिटलजवळ लँड होतो, तो हॉस्पिटलजवळ लँड झाला तर आत्ता जेवढं ट्रॅफिक आहे त्याच्यापेक्षा दुपटीने ट्रॅफिक जाम. तर तो ब्रिज जो आहे त्याला बाहेरनं 2 असे विंग्स म्हणजे पंख काढून तो पटणीच्या इथे लँड झाला. तो पटणीच्या इथे लँड झाला तरच तुम्हाला ते ट्रॅफिक व्यवस्थित बाहेर जाताना दिसेल. दुसरी गोष्ट, सगळा ट्रॅफिक हा कळव्याच्या त्या शिवाजी पुतळ्याच्या इथे यायला, त्यामुळे कळव्याच्या त्या बाजूला डाव्या बाजूला उजवी बाजू झाली म्हणजे येताना तिसऱ्या ब्रिजवर डाव्या बाजूने रस्ता काढून तो थेट आत्माराम पाटील चौकापर्यंत खारेगावला पॅरलल करत. त्याच्यामुळे खारेगाव पारसिकनगर इथलं जे ट्रॅफिक आहे ते त्याच्यावरती येईल. आणि हा जो मुख्य रस्ता आहे म्हणजे सहकार ती शाळा काय सह्याद्री शाळा वगैरे, इथे जो कोंडवाडा होतो आणि पुढे जाऊन एकदमच नॅरो होतो, तो प्रश्न कायमचा सुटतो. हा एक प्रोजेक्ट मी त्यांना दाखवला आणि त्यांनी मान्यताही दिली की आपण करून देऊया. आता DPR वगैरे तयार करायला आज सांगणार आहे. त्याचा DPR माझ्या अंदाने तयार आहे, सगळी त्याची तयारी झालेली आहे. फक्त हे एकदा बघत गेले की त्याला मान्यता मिळते. एक वर्कर्स, एक बँकर्स आणि एक सरकार. सरकारला काही देणं लागतं मोफतलाच्या जमिनींचे, म्हणजे ते काय अधिमूल्य अधिभार जे काही कॅल्क्युलेशन असतं. आता म्हाडा ही सरकारचीच एक उजवी बाजू आहे. त्यामुळे सरकारने म्हाडा बसून ते सेटल केलं, कसे द्यायचे, किती वर्षांनी द्यायचे, काय काय हप्त्याने द्यायचे, हे सेटल केलं. म्हणजे हा एक प्रश्न कोर्टाने विचारात घेतला तर बाबा तुम्ही दोघं गव्हर्नमेंट आहात, गव्हर्नमेंटचं बघावं, दोघांनी ॲफिडेव्हिट सादर करावं की आम्ही आमचा हिशोब आमच्या ह्याच्यात केला. वर्करचे पैसे आम्ही 1 स्ट्रोक द्यायला तयार, म्हणजे ज्या दिवशी कोर्ट सांगेल त्या दिवशी 200-250 कोटी रुपयाचा जो काही प्रश्न त्यांचा प्रश्न आहे तो आम्ही तिथल्या तिथे सोडू, म्हणजे कोर्टातच आम्ही चेक सादर करू. राहिला बँकर्सचा प्रश्न. आता जगामध्ये कुठेही बँकर्स मागतील तेवढे पैसे देण्याचा संबंध देत नाही. हे डुबलेले पैसे आहेत, हे NPA झालेले पैसे. तुम्हाला 1 टाइम सेटलमेंट झालं तर मग ही जमीन आम्ही घेणार आणि तो ना भविष्यात. महाराष्ट्रात कधीही एवढा मोठा प्रोजेक्ट उभा राहिलेला नाही म्हाडातर्फे, तो प्रोजेक्ट आम्ही करत होतो. पण त्याला अर्थात देवाचा आशीर्वाद तुम्हाला सगळ्या विचारा कामगार, कारण का एक लक्षात घ्यायला हवं की 50%हून अधिक कामगार हे मृत्युमुखी पडलेले आहेत. त्यांना आपण काहीच मदत करू शकलो. पहिल्यांदा मी म्हाडात गेल्या माननीय पवार साहेबांनी आणि उद्धव साहेबांना मी सांगितलं की करायला पाहिजे आणि दोघांनीही त्याला मान्यता दिली. आमचे म्हाडाचेही पैसे तयार आहेत. म्हाडाने बैठक घेऊन ठरावही केलेला आहे. तर काल मी ॲडव्होकेट जनरल कुंभकोणेंशी बोललो आहे आणि त्यांच्याशी बोलून तुम्ही स्वतः कोर्टाकडे जा, कोर्टाला स्वतः विनंती करा की अशी कशी आहे, आपल्याला करता येईल. पुढच्या 10-15 वर्षामध्ये आपण ज्या कळव्यामध्ये आज 1 कोटीचा फ्लॅट विकला जातो त्याच कळव्यामध्ये आपण तोच फ्लॅट जास्तीत जास्त 30 लाखाला विकू. आणि सगळं तो पूर्वेचा जो भाग लोकांना एकदम अवघड वाटायचा तो संपूर्ण त्या बदललेला असेल. ब्रिज FOB पूर्ण होईल असं ते दावे गेले का इंजिनियर? पुढच्या 4 महिन्यात तो ब्रिज पूर्ण होईल असं आश्वासन कॉन्ट्रॅक्टरने आणि इंजिनियर्सने दिलं.
म्हणजे विटाव्याचा FO. बायपास मुंबईचा जो बायपास आहे त्या रोडची जी अवस्था आहे म्हणजे सुरुवातीला आपल्या इथे एकच रस्ता होता, नंतर आपण तो केला थोड्याफार प्रमाणामध्ये वाहतूक कोणी तिथून सुटली होती, पण त्या रस्त्याची जी दुरावस्था आहे की आजही तिथे असल्या नसल्यासारखंच आहे. त्या संदर्भात काही आपण त्या ब्रिजमुळे फार हे झालेलं आहे, त्यामुळे स्थलांतरित करण्यात आलं. पुतळे स्थलांतरित करायला लागलं तर पुतळ्याचे नॉर्म्स इतके भयंकर आहेत की त्याची परमिशन मी आणि गोसावींनी कशी काढली ती आम्हाला माहिती. त्यामुळे असं स्थलांतरित करा वगैरे कारण ते आता ज्या परिस्थिती आहे फार वाईट परिस्थिती असेल, काय वाईट परिस्थिती आहे. फार काय देखरेख तिथे होत नाही असं जास्त वाटतं. असं लोक काय ना काय म्हणत असतात. असं आहे की दर आठवड्याला 15 दिवसाला तो धुतला जातो, बस तेवढंच करता येईल ना, अजून काय करतो. आजूबाजूचा परिसर हॅलो. हे आहे. आपला गैरसमज आहे जो चौथरा तो साफ असतो. ब्रिजचं काम चालू असतं. निकेशला फोन करा, निकेशला असं आहे की चौपाटी निकेशला फोन करा, निकेशला. लोकमान्य टिळकांचा पुतळा ही तेवढाच ते मागे निकेशला फोन वळलेला करा, त्यांना माहिती आहे. असतो. पण तुम्ही चौपाटीला जात नाही ना, त्यामुळे दिसत नाही. नाही ते जो सामान ठेवलेलं होतं, समोर सामान म्हणजे जागा नसेल तर काय थांबा थांबा तू कायम तिकडेच राहायचं. आपला ग्रुप काढ ना, जा ना. ती कळव्याची शान आहे ती कशी आहे? तो ग्रुप काढ ना. पुतळा हलवायला तो अमुक रस्त्यापासून इतक्या अंतरावर असावा लागतो, तो अमुक ह्याच्यापासून इतक्या ह्याच्यावर असावा लागतो. अनेक नॉर्म्स आहेत. त्या नॉर्म्स पार करता 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 नाकीनूर येतो. ते नॉर्म्स ह्याच्यासाठी घातले की पुतळ्या कधी बसूच नाही टाकायचे. आपण ते केलं. मला खरं तर फुले, शाहू आणि आंबेडकर असे 3 पुतळे मुंबईत बसवायचे, पण मला जागा सापडत नाही. म्हणून आम्ही आता त्याचे अर्धे स्ट्रक्चर्स करण्याच्या तयारीत आहोत आणि त्या अर्धे स्ट्रक्चर्स आम्ही बाबासाहेब आंबेडकर भवन जे बनते, आंबेडकर भवन, तिथे लावू. शाहू फुले आंबेडकर. आता मी सध्या तरी एक अंडरपास करून घेतलाय, तुम्ही जाऊन तिथे बघू शकता. मी स्वखर्चाने अंडरपास बनवून घेतलाय, कॉन्क्रीट करून घेतलाय. मला वाटतं की कैवल्यापासून लोकांनी चालत येऊन त्या अंडरपास मधून जर बाहेर आले तर आता तिथे मृत्युमुखी पडण्याचं हे होणार नाही. आणि मला रेल्वेला आजही विचारायचं आहे की तुम्ही तो FOB बंद का केला? याचं भूमिपूजन आमच्या लोकांनी केलं, काम सुरू झालं, तो रेल्वेने बंद का केला हे आजपर्यंत न सुटलेलं कोण. वापर कमी आहे म्हणून ते बोलतात. नाही 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 या मागे राजकारण दुसरं होतं, मला आता काही बोलायचं नाही. पण आज तरी एक अंडरपास तुम्ही कधी गेलात बघायला तर एक अंडरपास तयार आहे आणि तो अर्धा रेती बंदर कव्हर करतो आणि गाडीही जाते त्या अंडरपास, मोठी ट्रक सुद्धा जाते आणि तो संपूर्ण कॉन्क्रीट करून तयार करून ठेवतो. आपलं काय काम आहे? ठाण्यात पण शिवसेनेची एकलाची भूमिका आहे. स्वातंत्र्य संदर्भामध्ये रणानंतर विक्रम गोखले जे मराठी अभिनेते आपले इतके ज्येष्ठ, त्यांनी देखील त्याला समर्थन दिलं. अनेकांचं समर्थन वाढतंय ट्विटरवर, आपण बघत असेल. काय वाटतं या एकूण प्रवृत्तीबद्दल म्हणजे किंवा मला असं म्हणायचं आहे की तुम्ही हे सगळे प्रश्न विचारता तेव्हा स्वतः माझ्या मनाशी विचारा की या स्वातंत्र्य संग्रामामध्ये हजारो लोकांचे जीव गेले, हजारो लोक. जलियानवाला बागचा हत्याकांड झालं, लोकमान्य टिळक म्हणजे गेले नाहीत पण ते गेले, गांधीजी, नेहरूजी, हे दोघं मिळून 11 वर्ष असे जेलमध्ये राहिले. सलग 3.5-4 वर्ष अहमदनगरच्या जेलमध्ये होते नेहरू. सुभाषचंद्र बोस राहिले, गोपाळकृष्ण गोखले, अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या सहभागाने या देशाला स्वातंत्र्य मिळालं. असं या देशाचं स्वातंत्र्य हे असं सोपं नव्हतं, कारण का या देशामधली एक विविधता ती म्हणजे जात आणि धर्म, यांना एकत्र आणणं हे सोपं काम नाही आहे. 1930 साली लाहोरच्या काँग्रेसच्या महाधिवेशनामध्ये पहिल्यांदा तुम्ही काँग्रेसमध्ये सामील व्हा असं नेहरूंनी आवाहन केलं आणि तेव्हा सर्व जाती धर्म सगळं सोडून स्वातंत्र्याचं स्वप्न जे गांधीजींनी दाखवलं होतं त्याच्या मागे हा पूर्ण भारत लागला. तेव्हा कुठे जातीपाती गाडल्या गेल्या नाही, तर काँग्रेसमध्ये सुद्धा वर्ण वर्चस्ववाद होता, ज्याच्यात मला आता जायचं नाही.
1930 साली हे लाहोरला झाल्यानंतर पुढची लढाई सुरू झाली. 1942ला अंतिम लढाई सुरू झाली डू अँड डायची. ती मुंबईत त्याचा माहीम आहे. 1947ला स्वातंत्र्य मिळालं. हे स्वातंत्र्य कपडे लाल झाल्याशिवाय मिळालेलं नाही, त्यागाशिवाय मिळालेलं नाही. आणि कोणाला त्याग आणि ह्या सगळं दिसतच नसेल आणि समजत नसेल तर त्यांच्या आकले पुढे आपण कशाला बोलावं. तिकीट मिळालं का काय मिळालं. समजा की ते गांधीजींनी जेलमध्ये भीक मागितली, नेहरूंनी भीक मागितली, सरदार पटेलांनी भीक मागितली, मौलाना आझादांनी भीक मागितली, मिळालं स्वातंत्र्य. अहो त्या स्वातंत्र्यामुळे तर तुम्ही बोलू शकता ना. त्या स्वातंत्र्य चळवळीमध्येच संविधान करण्याचा निर्णय झाला. ते संविधान करताना संविधान सभा झाली. त्याच्या 4 वर्ष संविधान सभेमध्ये लोक बसली. पूर्ण भारतातले सगळ्या जाती जमातीची लोक बसली. त्या संविधानामधनं तुमच्याकडे फंडामेंटल राईट्स आले आणि त्या फंडामेंटल राईट मध्ये राईट टू एक्सप्रेशन आहे म्हणून तुम्ही बोलू शकता. बाकी मग भीक मागितली असं समजू. आज हमने MMRDA के जो कमिश्नर है श्रीनिवासन जी, बहुत दिन पहले जब राजीव जी थे, राजीव साहब थे यार राजीव, तब MMRDA के मीटिंग में जहाँ के अध्यक्ष थाना के ही मंत्री एकनाथ शिंदे साहब हैं और मैं उसका सदस्य हूँ, कुछ बातें हमने उस वक्त रखी थी मुमरा और कलवा की, तो वो मिनट्स में नहीं आई थी. तो इस बार हमने आग्रह करके अध्यक्ष से कहा कि ये शामिल किया जाए. तो अध्यक्ष भी बहुत अच्छा उनका रवैया रहा और उन्होंने तुरंत कहा कि ठीक है उसको शामिल कर. तो जैसे ही उसको शामिल कर दिया, मैंने कमिश्नर को कहा कि हम जगह पे जाएं, देखेंगे एग्जैक्ट क्या करना. पहले तो इटावा का थाना जाने वाला जो रास्ता है, जो FOB है, जिससे इटावा से घूम के स्टेशन जाना पड़ता है, ये कमी हो जाएगा. जो 4 मिनट में आदमी इटावा से वहाँ पहुँच जाएगा. वो ब्रिज जो स्लो चल रहा था उसको ख़त्म करने के लिए मैंने उनको जगह पे लेके गया, कॉन्ट्रैक्टर को बुलाया और कॉन्ट्रैक्टर को और इंजीनियर को उन्होंने और हमने दोनों ने कहा कि आने वाले 4 महीने में हमको वो ख़त्म करके चलिए. तो उन्होंने कहा कि 2-3 महीने में ही ख़त्म हो. फिर उसके बाद हमने जो प्रस्ताव रखा था, और वो सालों से कह रहा हूँ कि ये जो तीसरा ब्रिज है वो गलत है. जिधर वो लैंड होता है उससे 500 मीटर के अंतर पे 2 ऐसे टनल्स है जहाँ से ट्रक्स आएंगे. तो ट्रैफिक जैम छूटने वाला नहीं है. अगर ट्रैफिक जैम को बंद करवाना है तो फिर ये ब्रिज ऊपर से होके पटनी के इधर उतरना चाहिए. तो वो भी कहा उन्होंने कि हम तुरंत उसको अमल में लाएंगे, DPR बनाएंगे, दे देंगे. फिर हम बनाएंगे ईस्ट में, वेस्ट में. इसको नया रास्ता जो स्टेडियम और हॉस्पिटल उससे जोड़ेंगे क्या? हाँ, आखिर में उधर ही जाएगा ना वो. और वो शील करता है. वो शील्ड एक रास्ता जो निकलता है चुआ ब्रिज से, वो जाता है दीवा की तरफ. अब ये तो माननीय मंत्री महोदय के हाथ में है कि दीवा की तरफ ले जाना है, कैसा करना है, क्या करना है. लेकिन जो समस्या इसकी है, ट्रैफिक की है, वो हमेशा के लिए ख़त्म हो जाएगी अगर ये 5 रास्ते बनते हैं. इसलिए मैं उनको लाया. सर बाईपास की सारी हैवी गाड़ी उतरने के बाद वो वाई जंक्शन पर ही आ जाए. फिर शील से कल्याण फाटक एरिया जाम होने की वजह से थोड़ी देर में पूरा खाना डिस्टर्ब होता है. तो वहाँ का कुछ प्लान में नहीं है? नहीं, एक ब्रिज का सवाल नहीं है वहाँ पे एक तो शील से लेके एक्सप्रेस हाईवे तक ये रास्ता 8 पदरी होना चाहिए, 8 लेन, जिसका प्रस्ताव रखा गया है. तभी ये खत्म होगा, वरना खत्म ही नहीं. और ये अंबरनाथ के लिए जो रास्ता जाता है कल्याण से, वो भी रास्ता 8 लेन होना चाहिए, वरना ये ट्रैफिक, ये तो जो रास्ता हम कह रहे हैं
ये जो उधर से आता है और कोपर तक रास्ता खींच सकते हैं, वो रास्ता किया तो फिर ट्रैफिक मुड़ सकता है। यानी मुंब्रा का जो मेन इलाका है वहाँ ट्रैफिक आएगा ही। आप बार बार टोल नाका पास करने की बात करते हो नहीं रहा बाईपास में। ये भी मंत्री मैं नहीं हूँ, मैं मंत्रिमंडल में हूँ, उसका मंत्री अलग है। ऑफिसर्स मस्ती करते हैं, ऑफिसर्स गलत सुझाव देते हैं। हमारा कहना यह है कि 3 रास्ते जो हैं JNPT से निकलते हैं और नासिक और अहमदाबाद की तरफ जाते हैं, 2 रास्ते पे टोल है तो उस पर ट्रैफिक नहीं होता, और ये इकलौता रास्ता है जिस पे टोल नहीं है। तो ड्राइवर ये सोचता है कि 4000 रुपये खीसे में रखूँ, 3 घंटा लेट हो गया तो क्या फर्क पड़ता है, वो मुंब्रा से प्रस्ताव ठेवला होता तो म्हणजे मुंब्र्यामध्ये एलिव्हेटेड रोड। तर मुंब्र्याची भौगोलिक स्थिती तुम्ही मुंब्रा हा अलीकडे डेव्हलप झालेला एरिया। इतिहासकालीन मुंब्रा हा कौसा मध्ये शेती आणि मुंब्रा असा होता, आता तो एक झाला पारशिवीपर्यंत। हा पूर्वी होता बॉम्बे पुणे हायवे। जेव्हापासून वाशी ब्रिज झाला तेव्हापासून इथे ट्रॅफिक कमी झाले, अन्यथा इथेच ट्रॅफिक होतं। आता प्रश्न असा आहे की ह्याला म्हणजे ह्या एका रस्त्याला पॅरलल रस्ते तयार, मध्य मार्ग कुठनं त्याच्या बाजूला येणारा मार्ग काहीच नाही, सगळीकडे बिल्डिंग। त्यामुळे सगळ्यांना ह्या एकाच रस्त्यावर येणार आणि त्यामुळे प्रचंड ट्रॅफिक जॅम होतं। ह्याला पर्यायी रस्ते दिले पाहिजेत ही माझी कायमची भावना होती, पण पुढे जाता येत। आज तुम्हालाही कदाचित नवीन वाटेल, तुम्ही पत्रकार पण माझ्या मागे होते, त्यांना दाखवलं आम्ही। जिथे यांचा बंगला आहे आत्माराम पाटील त्यांच्या समोर एक रस्ता खाली उतरतो आणि तो मुंब्र्याच्या त्या बाजूला जातो, म्हणजे मुंब्रा ईस्ट आणि मुंब्रा वेस्ट। मुंब्रा वेस्टला स्टेशन करायचं आणि स्टेशनवरनं म्हणजे स्टेशनपर्यंत जाऊन स्टेशनवरनं रस्ता काढून तो मित्तल ग्राउंडचा जो रस्ता झाला आहे त्याला जॉईन करायचा आणि तो वाय जंक्शनला घेऊन जायचा आणि वाय जंक्शनकडनं तो शीलकडे जाईल। त्यामुळे वेस्टचं जे ट्रॅफिक ते सगळं ह्या रस्त्यावरनं स्टेशनकडे जाईल आणि ईस्टचं ईस्टला राहिलं तर मुंब्र्यातला एक ट्रॅफिक जाम संपेल। हे 2 महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट्स आम्ही त्यांना दाखवले आणि मला वाटतं की एकनाथ शिंदे साहेबच आहेत त्याचे या समितीचे अध्यक्ष, म्हणजे या MMRDAचे अध्यक्ष, हे सदस्य आहेत आणि ते कमिशनर त्यांनी मला सांगितलं की मी इंजिनियर जे चीफ इंजिनियर आहेत ते मी आणि ते स्वतः बैठक घेणार आहोत आणि अर्ध्या याचं तर DPR तयार आहे, काय DPR हे तयार करतील आणि हे DPR तयार करून कामाला लागतं। तसंच आम्ही तो विटाव्याचा जो थांबलेला FOB आहे तिथेही गेलो होतो, तिथे काही तांत्रिक कामामुळे तो थांबला होता। ठीक आहे, पण जे मुख्य रस्ते जिथे 24 तास ट्रॅफिक आहे ते विदाउट टोल म्हटले तर ते रस्ते टिकूच शकतात। कळव्यात जो आता ब्रिज आहे कधी होते आता जो ब्रिज खाली ते आता जवळजवळ पूर्ण होतात माझ्या अंदाजाने। मी जेव्हा त्याच्याशी बोललो कॉन्ट्रॅक्टरशी त्याचं म्हणणं आहे फेब्रुवारी मार्चपर्यंत आपण हँडओव्हर करू। त्याला 1 लेन वगैरे नसणारच, त्याला पूर्णच ओपन करावं लागेल। तुमच्याच तोही तयार झालेला आहे, तोही तयार आहे, पण तो काही छोट्या गोष्टींमुळे तयार असून पण त्याचं उद्घाटन करता येत नाही अशी माहिती समोर येते। छोट्या गोष्टींमुळे नाही, त्याचं जे कनेक्टिंग रोड्स आहेत ते थोडे हळूहळू होत आहेत। बाकी त्याचा ब्रिज आहे त्यांनी जो करायचा होता त्या कॉन्ट्रॅक्टर तो तयार झालेला आणि हा ब्रिज तुमच्या आठवणीसाठी सांगतो की हा ब्रिज आणि तिसरा ब्रिज हे दोन्ही ब्रिजची देण आपल्याला असीम गुप्ता साहेबांनी दिली। इतिहास आता लोक येऊन मी केला सांगतात, हे असीम गुप्तांनी
खूप प्रेमाने हे ब्रिज सँक्शन केलं. जेव्हा मी आमदार होतो साधारण 2012-13चा 11-12-13चा काळ असेल तेव्हा हे दोन्ही ब्रिज सँक्शन केले आणि त्या ब्रिजचं तर भूमिपूजन पण आमच्या हस्तेच झालं. काळव्याचा जो ब्रिज आहे त्याचं भूमिपूजनही आमच्या हस्ते झालं. ठीक आहे, पण ते कोणाच्या हस्ते झालं नाही झालं तरी तो ब्रिज पूर्ण होता आणि त्याचा लाभ यांना होईल. आणि आम्ही प्रयत्नही हा करतोय की कोर्टाद्वारे मफतलालची अख्खी जमीन ही म्हाडाने विकत देऊ. आजचं जे आमचं गणित आहे, आर्किटेक्चरल गणित आहे, त्यामध्ये हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा निवासी संकुल प्रकल्प असेल. जर हा व्यवस्थित कोर्टाने मान्य केला तर इथे 29,000 घरं बसतील. HIG, LIG, MIG आणि प्लस आजूबाजूची जी झोपडपट्टी आहे तीही विकसित होईल. याच्याने रोजगार येईल, अख्ख्या कळव्याचे इकॉनॉमिक्स बदलेल. कोर्टामध्ये आम्ही असं सांगतो, काय वाटतं त्यांच्या वक्तव्यानंतर मी सध्या माझ्या मतदारसंघातला हिशोब लावत होतो. मला लावतो. सर, कोपरी आनंदनगरमध्ये जे झोपडपट्टी धारक आहेत त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. त्यांचा प्रश्न काहीतरी ते क्लस्टर विरुद्ध SRA असं चालू आहे. मला माहित नाही तिथे काय होईल. मला वाटतं SRA केलं तर पटकन होईल, कारण का SRAच्या परमिशन्स पटकन मिळतात. SRA मध्ये फार क्लिष्ट असं काही नसतं आणि मंत्रीच तिथे असल्यामुळे आपल्याला पटकन करून घे. सर, कौसा हॉस्पिटल तयार झालेलं आहे. आता त्याची भरती कशी करायची, कॉन्ट्रॅक्च्युअल पद्धतीवर डॉक्टर्स घ्यावे लागतील, हे सगळे आता सुरू होईल. साधारण डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कौसा, म्हणजे 15 डिसेंबरपर्यंत तरी माझा अंदाज आहे की कौसा हॉस्पिटल सुरू. सर, तिथले नागरिकांची तक्रार होती की आम्हाला एक कळव्याला यावं लागतं आणि ट्रॅफिकचा पण सामना करावा लागतो रुग्णालयापर्यंत. असं आहे, प्रत्येक ठिकाणी शिवाजी हॉस्पिटल उघडता येईल. ठाण्यामध्ये आहे शिवाजी हॉस्पिटल आहे. तुम्ही प्रश्न विचारला तर उत्तर द्या. कळव्यात एक मिनिट, कळव्यात आहे. म्हणजे ठाण्यातलं सर्वात मोठं हॉस्पिटल जे म्युन्सिपालिटीचं आहे ते कुठे आहे? ठाण्यात कुठे? कळव्यात आहे. घोडबंदरच्या माणसाला कळव्यात यायचं असेल तर त्याला किती अवघड आहे. बरोबर. एका शहरात 10 हॉस्पिटल नाही होऊ शकत. त्या पत्रकारांनीही काही गोष्टी विचारण्यापूर्वी 2013 पासून त्याचं काम चालू. पत्रकारांनीही काही गोष्टी विचारण्याच्या आधी समजावून घेतल्या पाहिजे की काय लोक बोलतात, आपण प्रश्न काय विचारा. सर, लोकांची प्रतिक्रिया प्रश्न विचारू नका. MCZMAचा प्रॉब्लेम होता. तिथे जे लोकलाईट्स होते, जे भूमिपुत्र होते, त्यांची एक अडचण होती. आणि मला वाटतं की कोरोना काळामध्ये सगळंच बंद होतं. असं आहे की हा विकास का खुंटला. एक तर सरकारचं उत्पन्न 27% लागलं. म्हणजे जेव्हा 100 रुपये मिळायचे ठाणे महाराष्ट्र शासनाला, ते मागच्या 2 वर्षात 27 रुपये मिळाले. त्यामुळे पैसे नाही आहेत शासनाकडे. आणि त्यातनं हे इतके मोठे हे सगळं करणं, उभारणं, हे म्हणजे पैशाचं सोडून आणता येत नाही. लोकांना हे कळलं पाहिजे की तुमच्या घरातच पैसे नाही तर शासनाच्या खिशात कुठे येणार आहेत पैसे. मागच्या 2 वर्षात कोणी कामं करायला बाहेर पडलं नाही. मजूर पळून गेलेले होते. त्यामुळे कामाला उशीर का झाला हा प्रश्न जेव्हा पत्रकार मला विचारतात तर मला हसूच येतं की तुम्ही तरी 2 वर्ष बाहेर पडलात का. तुम्ही पण घरातच बसून होतात. पण तुम्ही घरात बसून होतात तर तुम्ही हा प्रश्न आम्हाला कसा विचारतात की हे काम स्लो का झालं. मजूर तर पाहिजे ना काम करायला. आणि सगळे मजूर हे परप्रांतीय आहेत. ते बिहारहून उत्तर प्रदेशला निघून गेले, बेंगॉलला निघून गेले, ओडिसाला निघून गेले, कामच बंद पडली.
त्यामुळे हा प्रश्न विचारणं की ह्या कामाला उशीर का झाला याला काय अर्थ आहे असं मला वाटतं.